नमस्कार, मी संदीप दराडे बोलापुढारीमध्ये अगदी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा एका व्यक्तिमत्वाला मी भेटण्यासाठी आलोय की ज्यांनी मागील अनेक वर्ष विधानसभेच्या निवडणुका बघितल्या, अकोले तालुक्याचं बारकाईने राजकारण बघितलंय. पक्षाची फोडाफोडी झालेली असेल, राज्यातलं राजकारण वेगळ्या पद्धतीने बदललं असेल, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख युवा नेते माझे मित्र सन्माननीय महेश भाऊ नवले माझ्यासोबत आहेत. महेश भाऊ, रामकृष्ण. भाऊ, परिस्थिती अशी निर्माण झाली अकोले तालुक्यात की 9 उमेदवार उभे राहिलेत आज विधानसभेला. त्यातले 5 जण प्रमुख दावेदारी असणारे उमेदवार आहेत. अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. काय वाटते या निवडणुकीत आज ही परिस्थिती बघत असताना? संदीप भाऊ, खरंच आहे. अगदी एक वेगळ्या प्रकारची निवडणूक 2024ची अकोला तालुक्यामध्ये होते. पूर्वी एकाच एक लढती व्हायच्या, फार तर एका दुसरा उमेदवार रांगणामध्ये असायचा आणि मग प्रमुख 2च लढती या तालुक्यामध्ये व्हायच्या. परंतु आता मात्र अनेक तुल्यबळ उमेदवार ज्यांनी गेली 5 वर्ष, पूर्वी 2 वर्ष मेहनत घेतलेली आहेत, अशी लोक आता या रणांगणामध्ये आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूनं अमितदादा भांगरे आहेत आणि समोर महायुतीच्या बाजूने विद्यमान आमदार लहामटे साहेब आहेत. परंतु ते सोडता बाकी सगळे जे उमेदवार आहेत हे भारतीय जनता पार्टीनं प्रस्तुत केलेले उमेदवार आहेत असं आमच्या सारख्यांचं मत आहे. कारण सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत होणं अपेक्षित होतं. परंतु हरियाणा पॅटर्न करून कुठेतरी मताची विभागणी व्हावी अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवल्यामुळं अनेक उमेदवारांची संख्या या ठिकाणी वाढलेली दिसतं. तुम्ही इतक्या वर्षांपासून अगदी कॉलेजमध्ये असताना तुम्ही काही चळवळी केल्या, विद्यार्थी चळवळी केल्या असतील किंवा काँग्रेसमध्ये राहिले, त्यानंतर अतिशय प्रदीर्घ काळ तुम्ही शिवसेनेत आज काम करताय. पण एक संस्काराचं सुसंस्कृत राजकारण बघण्याचं काम तुम्ही केलं किंवा ते करण्याचं काम तुम्ही केलं. परंतु या मधल्या काळामध्ये जसं राज्यामध्ये फोडतोड झाली, वरती उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं, त्यानंतर अगदी ते ओघळ अकोले तालुक्यापर्यंत आले दिसतात. इथं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने होताना दिसतात. खरं आहे, पूर्वी राजकारणाला एक दर्जा होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारचा अनुभव आपण सर्वजण घेत होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये राज्यापासून तर गल्लीपर्यंत संपूर्ण राजकारणाचा दर्जा घसरलेला आपण सर्वजण पाहतो. पूर्वी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषणे करायचे, पवार साहेबांवर काही शेलके शब्दात ते त्यांचे मनोगत व्यक्त करायचे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांवर बोलायचे, विलासराव देशमुख त्यांच्या एक वेगळ्या शैलीमध्ये त्यावेळेस ते विरोधकांवर त्या ठिकाणी तोफा टाकत होते. परंतु त्यामध्ये व्यक्तिगत चारित्र्य हनन आणि कोणत्या एका व्यक्तीला टार्गेट न करता जो काही आपला अजेंडा आहे, जे काही आपल्या पक्षाची धोरणं आहेत, ती कशी समाजासाठी उपयुक्त आहेत असा मांडण्याचा तो सातत्याने प्रयत्न असायचा. आणि म्हणून बराच काळ, प्रदीर्घ काळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुखांपर्यंत एक सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी पाहिलंय. पण दुर्दैवानं जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर ह्या साधारणतः 10 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा घसरला. याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीस या माणसाने एक व्यक्ती म्हणून आपण त्यांची निंदा करणार नाही, परंतु पक्ष, पार्ट्या, दबाव तंत्राचा वापर करून, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून प्रत्येक जिल्ह्यामधली चांगली माणसं जेरीस आणून एक वेगळ्या प्रकारचा पायंडा महाराष्ट्रात सुरू झाला. आणि मग तिथून पुढे या सगळ्या राजकारणाचा एक प्रकारचा ज्याला आपण विचित्रपणा राजकारणामध्ये त्यानंतर पाहायला आपण सर्वांना मिळाला. 2019ला परिवर्तन झालं, ज्या परिवर्तनासाठी तुम्ही पण मोठा संघर्ष पूर्वी केला होता. काही थोड्या मतांवरनं ते परिवर्तन होत नव्हतं, पण 2019ला झालं. परंतु जे विद्यमान आमदार आहेत ते, किंबहुना हा प्रश्न मी अनेकांना विचारला आजपर्यंत, ते स्वर्गवासी अशोकराव भांगरे असतील किंवा मधुकरराव पिचड साहेब किंवा इतर जी काही लोक मंडळी असेल, यशवंतराव भांगरे साहेब असतील किंवा ज्यांनी अगदी 52 पासून नेतृत्व केलं किंवा तुमच्यासारखी मंडळी असेल,
यांचं कुठलंही योगदान ते मान्य करायला तयार नाही. त्यांचं म्हणणे 2019ला अकोला तालुक्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मागे 40 वर्षात काहीही झालं नाही. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? असं म्हणता येणार नाही. ज्या त्या टप्प्यामध्ये ज्या लोकांनी तालुक्याचं नेतृत्व केलं त्यांनी त्यांच्या परीनं तालुक्यासाठी काही ना काही केलेलं आहे आणि ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञपणाची भावना ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. 2019ची निवडणूक ही अकोला तालुक्या दृष्टीने अत्यंत अपवादाची निवडणूक आहे. खरं तर स्वर्गीय अशोकराव भांगरे असतील किंवा त्यांचा परिवार असेल यांनी या तालुक्यामध्ये 40 वर्ष पिचडांच्या विरोधामध्ये विरोधक जिवंत ठेवण्याचं काम केलं. पिचड साहेबांकडे राज्यातली अत्यंत महत्वाची सत्ता होती, महत्वाची पदं होती. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्षे ते मंत्री म्हणून राहिले, राज्याचे ते अध्यक्ष पण राहिले आणि म्हणून एक हाती सत्ता असताना सुद्धा या तालुक्यामधला विरोधक जिवंत ठेवण्याचं काम हे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या पुढाकारानं त्यांच्या परिवाराच्या निमित्ताने झालं. आणि 2019ला स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनीच मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्या तालुक्यातील विरोधकांना एकत्र करण्याचं काम केलं आणि म्हणून 2019ची निवडणूक ही केवळ विद्यमान आमदार यांच्या नावावर नाही तर 40 वर्षामध्ये पिचड साहेबांची सत्ता किंवा या तालुक्यातल्या प्रस्थापितांची सत्ता लोटण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं ते यश आहे. ते कोणा एका व्यक्तीचं यश नव्हतं आणि म्हणून जी लोक थांबली, ज्या लोकांनी एकाशेक करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांना त्या निवडणुकीचं श्रेय देणं अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने ते तसं झालं नाही. इथंच खऱ्या अर्थानं आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक चुका लोक आता बोलून दाखवतात. आता तुम्ही ज्यांना नेते मानतात, ज्यांच्यासोबत काम करतात, सहकार क्षेत्रात आजही तुम्ही त्यांच्यासोबत आहात, सन्माननीय गायकर साहेब, मी डॉक्टर साहेबांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी उघड एक वक्तव्य केलं की माझ्यासोबत असणारा एक बहुजन समाजाचा नेता की ज्यांनी दूध संघ पिचडांच्या ताब्यात देऊन टाकला अशा पद्धतीने, किंवा इथं आदिवासी दिनाला त्यांनी वक्तव्य केलं की माझा नाद करायचा नाही, किंवा जे माझ्यावर टीका करतात मग ते तुम्ही असाल किंवा इतर कोणी असाल ही सगळी मंडळी भिकार भंगार आहे, अशी सातत्याने वक्तव्य आजपर्यंत बाहेर आलेली आहे. म्हणजे नक्की याला काय म्हणायचं, ह्या भूमिकेला काय म्हणायचं? आमदार साहेबांच्या ह्या वक्तव्यांच्या बाबतीत मी त्यांच्याशी अनेक वेळा, कारण ते पूर्वी आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2.5 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर होतो आणि त्यामुळे समन्वयाची भूमिका माझ्यासारख्याची कायम राहिली. आदिवासी दिनाच्या निमित्तानं असेल किंवा तालुक्यामध्ये बहुजन नेत्यांच्या बाबतीतले त्यांचे काही स्टेटमेंट असतील, या संदर्भात सुद्धा मी त्यांच्याशी अनेक वेळा खासगीत बोललो. लोकप्रतिनिधी म्हणून जरी तुम्ही विकासाच्या कामाच्या अनेक वर्गांना तुमच्या चालू असतील, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांनी हयातभर या तालुक्याची राजकारणाची समाजकारणाची सेवा केलेली आहे, गावाच्या गावगाड्यामध्ये अनेक लोक त्या गावांमध्ये आहेत की ज्यांनी वर्षानुवर्षे ती गावं जपलेली आहेत, त्या लोकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. तालुक्याच्या विकासामध्ये समजा एखाद्या कामाच्या निमित्ताने तुम्ही जर भर घातली असेल, परंतु त्याचबरोबरीने जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अपमान होत असेल, त्यांना वेगळ्या प्रकारची जर ट्रीटमेंट चुकीची देण्यात येत असेल, तर त्या व्यक्तीला तालुक्याच्या विकासापेक्षा त्या व्यक्तीचा स्वतःचा स्वाभिमान सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि हे आमदार साहेबांकडून दुर्दैवानं अनेक लोकांच्या बाबतीत चुकत गेलेलं आहे. मी स्वतः त्यांना अनेक वेळा या सगळ्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे मराठा आंदोलनाच्या बाबतीत असेल, आदिवासी दिनाच्या बाबतीत असेल किंवा त्यांनी केलेल्या अनेक विकास कामांच्या भूमिपूजनाला सुद्धा मी स्वतः उपस्थित राहिलो. आघाडीचा धर्म सोडून सुद्धा राहिलेलो आहे, कारण काही गोष्टींचं स्वागत करण्याची परंपरा आपल्या तालुक्याची राहिलेली आहे. केवळ विरोधाला विरोध न करता काही जर बदल होऊ पाहत असेल तर त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे. आणि हे करत असताना मी त्यांना या गोष्टींची वारंवार कल्पना दिली होती, परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. महाविकास आघाडीने हा जो निर्णय घेतला, अतिशय तरुण असणारे अमित भांगरे, 28 वर्ष वय, तालुक्याला अतिशय तरुण आमदार मिळेल अशी चर्चा तुम्ही करतायत, तुम्ही सभेमध्ये बोलतायत आज. हा जो निर्णय महाविकास आघाडीने घेतला, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? काय विजन राहील, कशा पद्धतीने गोष्टी राहतील पुढे जाऊन? महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला याचं सगळं श्रेय आमदार किरण लामटे यांना जातं. जेव्हा ते शरद पवार साहेबांना वायडी चव्हाण सेंटरला भेटून आले त्यावेळी डॉक्टर अजित नवले, डॉक्टर मनोज मोरे, विनेश सावंत आणि मी स्वतः आम्ही 4 जण त्यांना भेटायला गेलो. आम्ही त्यांचं स्वागत केलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहा. अकोले तालुक्याची परंपरा पुरोगामी विचाराची राहिलेली आहे आणि ज्या लोकांबरोबर तुम्ही निवडून आलात त्या लोकांना सोडून न जाता, तुम्ही सोडून न देता ज्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले त्या लोकांबरोबर राहा.
अजित पवार जरी राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापकीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी देताना या तालुक्यातले आदरणीय दशरथजी सावंत असतील, आदरणीय डॉक्टर अजितजी नवले असतील, स्वर्गीय अशोकरावजी भांगरे असतील किंवा तत्कालीन बाजीरावजी दराडे, ह्या सगळ्या मंडळींनी एकमुखाने तुमच्या नावाची त्यावेळी शिफारस केली. त्यामुळं तुम्ही अजित पवारांकडे जाणं म्हणजे पर्यायी भारतीय जनता पार्टीच्या एका छुब्या अजेंड्याला एक प्रकारे मदत करण्याची भूमिका तुमची राहील. आणि म्हणून तुम्हाला लोक, तुम्ही जरी काही विकास कामाच्या चर्चा करत असाल तरी लोक जो राज्यामधला एकंदरीत सगळा भारतीय जनता पार्टीचा चालू असलेला सगळा रंगनाच लोकांना आता मान्य राहिलेलं नाही, शेतकऱ्यांना मान्य राहिलेलं नाही. त्यामुळं तुम्ही चुकीच्या प्रवास जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला उद्या ह्या सगळ्या पक्षीय अजेंड्यामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली ते लोक तुमच्या बरोबर राहणार नाहीत, अशा प्रकारची स्पष्ट कल्पना देऊन सुद्धा ते नंतर अजितदादांकडे गेले. आणि मग त्यानंतर ही जी काही प्रक्षोभक लाट, नाही तर पूर्वी लोक त्यांना लोकप्रिय आमदार म्हणायचे, जनतेतला आमदार म्हणायचे. कधी कधी राजकारणामध्ये कामांपेक्षाही जनतेच्या मनातला कौल काय आहे याच्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, परंतु ते त्यांनी पाहिलं नाही. इतकी मोठी अँटी इन्कम्बन्सी, तुम्ही 30 वर्ष झाले राजकारण करता, तुम्ही या विषयात आहात 25-30 वर्षापासून, इतक्या कमी कालावधीत इतकी मोठी अँटी इन्कम्बन्सी क्रिएट झालेली, काय कारण असू शकतात इतक्या कमी काळात 5 वर्षामध्ये इतकी मोठी अँटी इन्कम्बन्सी? त्याचं कारणच तसं आहे. मी त्यांना असं म्हणत होतो की तुम्हीही हा प्रवास सोडून जाऊ नका. मागच्या वेळेस तुम्हाला निवडून देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता. आम्ही बीजेपी बरोबर गेलो म्हणून अकोले तालुक्यातल्या शिवसैनिकांना ती युती मान्य झाली नाही. या तालुक्यातल्या 40,000 मतदार आमचे जे शिवसेनेचे मतदार आहेत त्यांनी तुम्हाला मतं टाकली. आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही राज्यातला प्रोटोकॉल फॉलो केला आणि आम्ही वैभव पिचडांचं काम करत होतो, पण आमचा शिवसैनिक हा मात्र तुमच्या बरोबर होता. आणि आज मात्र तुम्ही ज्या लोकांबरोबर चाललाय त्या लोकांमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्या लोकांमध्ये शिंदे गट आहे आणि या सगळ्यांबरोबर तुमचं जमत नाही आणि एकही तुमचं काम करणार नाही. म्हणजे तुम्ही केवळ इंडिव्हिज्युअली तुमच्या नावावर आता तुम्हाला ही मतं मागायची आहेत, कारण अजित पवार गट आणि बाकीचे मित्रपक्ष आता तुमच्यावर कुणीच राहिलं नाही. आणि म्हणून ही सगळी निवडणूक आता अँटी इन्कम टॅक्स ज्याला आपण म्हणतो त्याचं कारणच ते आहे. कारण कोणत्याच पक्षाच्या नेत्यांबरोबर ज्या पद्धतीचे संबंध ठेवायला पाहिजे होते तशा प्रकारचे संबंध ठेवले गेले नाहीत, चर्चा झाल्या नाहीत. वेगवेगळ्या जातीने या लोकांशी बैठका होण्याची गरज होती, 5 वर्षात तशा प्रकारचे संबंध राहिले नाहीत. केवळ विकास हा प्रश्न नसून तर अनेक प्रकारचे फॅक्टर तालुक्यामध्ये काम करत असतात. त्या सगळ्या फॅक्टरला जवळ करणं यासाठी वेगळ्या प्रकारची टीम, ज्याला आपण थिंक टँक ज्याला म्हणतो तसा थिंक टँक बनवता आला नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. टीमवर्क ठेवता आला नाही. टीमवर्क ठेवता नाही आलं. भाऊ, तुम्ही एक उत्तम शेतकरी आहात, प्रवरीच्या काठीवर तुम्ही शेती करतात. आज आम्ही गावोगावी फिरतोय बोलापुढारीच्या माध्यमातून. एक मागील 2.5 वर्षापासून शेतकरी पुढे त्रस्त झालाय. शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे, आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमच्या दुधाला हमी भाव द्या, आमच्या उसाला चांगली तालुक्यामध्ये FRP द्या, किंवा इतर सगळे कांदा असेल इतर उत्पादनांना भाव द्या, आमच्या घामाचा दाम द्या. परंतु दुसऱ्या बाजूला मी डॉक्टर साहेबांची मुलाखत घेतली, ते म्हणजे तुम्ही चुकीचे आरोप करताय. शेतकरी अत्यंत सुखी तालुक्यातला आणि आम्ही लाडकी बहीण योजना दिली आहे, महिला किंवा बाकी लोक आमच्या बरोबर आहेत. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? अजिबात सुखी नाही. याचं कारण असं आहे, तालुक्यातलाच नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. मोदी साहेबांच्या सरकारच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे. 2014 साली जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग सत्तेवरून पायउतार झाले तेव्हा शेतीमालाची अवस्था आणि शेती करण्यासाठी लागणारे जे काही इतर घटक आहेत त्या मालांच्या किमती या 10 वर्षात जर तपासून पाहिल्या तर हा लेखाजोखा अगदी स्पष्टपणे दिसेल. म्हणजे शेतीसाठी लागणारी खतं असतील, शेतीसाठी लागणारे अवजारं असतील, शेतीसाठी लागणारे बियाणे असेल, शेतीसाठी लागणारे रासायनिक कीटकनाशकं असतील, तुमच्या सगळ्या मशागतीच्या सगळ्या यंत्रणा असेल, या सगळ्यांचे बाजार 10 वर्षामध्ये गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे 5 पट वाढलेले आहेत. 2014 साली 10-26 खताची गोण ही 335 रुपयाला होती, आज त्या गोणीची किंमत 1600 रुपये झाली. 1840 548 रुपयाला होती, आज 1785 रुपये झाली. ज्या गव्हाची बियाण्याची किंमत 20 किलोच्या बियाण्याची किंमत 700 रुपये होती, ती आज 2800 रुपयाला झाली. म्हणजे इतका महागाईचा भस्मासूर या 10 वर्षामध्ये वाढला. आणि तुलनात्मक
जो शेतीमाल 2014 साली आमचे टोमॅटो 2014 साली सुद्धा 5 रुपये किलो जात होते, ते आजही त्याच्यापेक्षा डाऊनफॉल आहे. 2014 साली आमच्या दुधाला किमान 28 रुपये बाजार होता, तो आजही त्याच्या खाली आहे. आणि म्हणून सोयाबीन असेल, कापूस असेल, दूध असेल, फळबाग असेल, भाजीपाला असेल, या सगळ्यांचे बाजार हे आजही त्याच पद्धतीनं खाली आहेत. परंतु ते पिकवण्यासाठी, ते निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या मात्र त्याच्या 10 पट वाढून गेलेल्या आहेत. त्यामुळं तो ताळमेळ या 10 वर्षामध्ये अजिबात बसत नाही. आज आमच्या दूध उत्पादकाला दूध काढण्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्याचा जर हिशोब केला, तुम्ही सर्व लोकांनी जर दूध आंदोलनात कायम आपण सगळेजण बरोबर राहिलेलो आहोत, दुधाच्या खाद्याचे बाजार, दुधाच्या गायीसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे बाजार, गायीसाठी लागणारा औषध उपचार, गायीसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टीचा मजुरीचा जर विचार केला तर आज दुधाचे बाजार किमान रिटेल मार्केटमध्ये 50 रुपये अपेक्षित आहेत. परंतु आहे का दुधाचे बाजार? त्यावेळेस 2014 साली सुद्धा जे बाजार होते त्यापेक्षा जादा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीची धोरणं घेतल्यामुळं ती सगळी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण देशातला शेतकरी हा आर्थिक संकटात आहे, कर्जाच्या खाईमध्ये आहे. त्याला केवळ आणि केवळ केंद्र सरकारची धोरणं अवलंबून आहेत. कुठेतरी बाजारामध्ये मालाची आवक झाली की लगेच तुम्ही आयात करून त्या ठिकाणी बाजार पाडण्याचं काम करतात. कांद्याच्या बाबतीत तेच धोरण, कापसाच्या बाबतीत तेच धोरण, सोयाबीनच्या बाबतीत तेच धोरण. अहो 4 वर्षापूर्वी 8,000, 10,000, 10,000पर्यंत सोयाबीन गेली. तुम्ही आज महागाईचा एकदम कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आज 4200-3800 रुपयामध्ये सोयाबीन आहे. म्हणजे आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी जो मागच्या 2-3 वर्षामध्ये थोडासा लेवलमध्ये आला होता, तर एकदम तुम्ही त्याला एकदम धुबीपछाड करून टाकले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या, आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांनी प्रत्येकाच्या घराच्या अवतीभोवती मुक्त गोठे असतील, पंजाबच्या गायी असतील, कर्ज काढून, बँकांचे कर्ज काढून प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणुका केल्यात. आज तो दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः इतका पिसलेला आहे, मेटाकुटीला आहे, तो धंदाच नको, म्हणजे डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची अवस्था या सगळ्या शेतकऱ्यांची या काळामध्ये झाली आहे. त्यामुळे अजिबात कोणी म्हणत असेल की शेतकरी समाधानी आहे, तर मी असं म्हणतो तर अजिबात शेतकरी समाधानी नाही. काही मान्यवरांसोबत बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. तुम्हाला तो प्रश्न मला विचारायचा आहे, कारण तुम्ही अकोले शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये सातत्याने पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, भूमी अभिलेख असेल, कृषी असेल, अगदी प्रांत कार्यालयापर्यंत दैनंदिन सक्रिय आहे. वेगवेगळ्या अडीअडचणी लोकांच्या असतील तुम्ही सोडत. एक मागील 5 वर्षामध्ये कुठेतरी प्रशासनावरील वचक कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, अशा पद्धतीचे आरोप तालुक्यातनं आज होत आहेत. ज्या पद्धतीचा वचक असायला होता लोकप्रतिनिधींचा आहे, त्या बाबतीमध्ये काही अनुभव आम्हाला पण येतात. म्हणजे इथं आपल्यात सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक आम्हाला या निमित्ताने पहिल्यापासून, ते काही आज नाही, पहिल्यापासून कॉलेज जीवनापासून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. परंतु आता अलीकडच्या काळामधला प्रशासनावरचा सगळा जो कंट्रोल आहे तो मात्र 100% कमी झाल्याचं मला जाणवतंय. कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक वैतागलेले आहेत. रेशन कार्डचे विषय असू द्या, अनेक प्रकारचे भूमी अभिलेख सारखे विषय असू द्या, म्हणजे सरकारी यंत्रणा ही कुठंतरी निर्ढावलेली आहे. तिच्यावर कोणाचा जो दरारा पाहिजे होता, जो वकूफ पाहिजे होता, तो आता वकूफ राहिलेला नाही. आता शेवटचा जो परतीचा पाऊस होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादकांच्या नुकसानी झाल्या. कापून ठेवलं सोयाबीन, सडून गेलं, खराब झालं. कुठलेही पंचनामे तालुक्यात झाले नाही. शेतकरी लिटरली रडत होता. त्यामुळेच म्हटलं या प्रशासनावर कुठला वचक राहिलेला नाहीये. या गोष्टी नक्कीच झाल्या पाहिजे, तालुक्यात ह्या घडवल्या गेल्या पाहिजे. लोकप्रतिनिधींची काय जबाबदारी असली पाहिजे? लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आढावा बैठका घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, तुमचं पोलीस आणि बाकी न्यायप्रविष्ट जे विषय आहेत, तालुक्याच्या संरक्षणाचे विषय आहेत, या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये जनता दरबारामध्ये सगळेच प्रश्न सुटतील असं नाही. तर ह्या सगळी जी लोकांच्या निगडीत असलेली जी खाती आहेत, बांधकाम विभाग असेल, तुमच्या वीज वितरण कंपनी असेल, या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या टप्प्यावर घेऊन त्याच्यामधल्या बेसिक अडचणी काय आहेत. आम्ही खासदार वागचौरे साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्तानं सातेवाडी गटामध्ये गेलो होतो. फोपसोंडे वगैरे तो वरचा गारवाडी असेल, खेतेवाडी असेल, आबिद किंचा बरोबास, या सगळ्या पट्ट्यामध्ये आम्ही फिरलो. लोक म्हटले आम्हाला रस्ता नको, आम्हाला काहीच नको. आमच्याकडं 2-2 महिने त्या ठिकाणी लाईट येत नाही. आमच्याकडं 3 फेज लाईटचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे.
तर मी त्यावेळेस खासदार साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही लोकांना सांगितलं, अधिकाऱ्यांना बोलवलं. ब्रिटिशांच्या काळामध्ये काही पोल असतील माझ्या हिशोबाने, त्याच्यामध्ये खूप अंतर पडलेले आहेत. त्यामध्ये अशा मेजर डेव्हलपमेंटची गरज नाही, पण जुजबी जरी कामं केली तरी त्या लोकांना त्या विजेचा फायदा मिळू शकतो. परंतु वीज वितरण कंपनीच्या लोकांशी बोलून त्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करणं यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. केवळ रस्त्यांची कामं, सभामंडपाची कामं यापेक्षाही लोकांना अपेक्षित काय आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून ही लोक आता ही जी काय तुम्ही म्हटले ना एकदम लाट येणं, तर याला लाट येण्यासाठी सुद्धा ही कारणं आहेत. तुम्ही दैनंदिन प्रचार यंत्रणेत आहात, काय प्रतिसाद आहे लोकांचा तुम्हाला महाविकास आघाडीला? महाविकास आघाडीला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपण कोणाचे व्यक्तिगत निंदा नालस्ती आपल्याला विषय कधी आवडत नाही. परंतु धोरण म्हणून महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या सगळ्या एकनाथ शिंदे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असेल यांनी केलं, हे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून घराघरात जाते. उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडताना भारतीय जनता पार्टीने केलेला क्रूरपणा आणि ज्या दिवशी सरकार पाडलं त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडणं हे महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलं नाही. उद्धव ठाकरे जेव्हा वर्षा बंगला सोडून घरी जात होते तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू आपण पाहिले. काय संबंध आहे? तशा अर्थाने काही संबंध नाही. परंतु कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी जी जबाबदारी स्वीकारली, महाराष्ट्रातील जनतेला वाचवलं, ते लोकांच्या लक्षात आहेत. म्हणजे आमदार साहेबांनी अकोला तालुक्यामध्ये त्यांचा दावा आहे की त्यांनी 2400 कोटीची कामं केली. ही 2400 कोटीच्या कामांपेक्षा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं आणि त्यांना घरी बसवणं हे सगळ्यात महापाप देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये केलं. आणि त्यानंतर सगळ्यात हाईटचा कळस म्हणजे ज्या शरद पवारांच्या बोटाला धरून अजित पवार राजकारणात आले, वडिलांच्या भूमिकेत शरद पवारांनी कायम राज्यामध्ये अजित पवारांना प्रचंड सत्तेचे मान दिला. त्या अजित पवारांना फोडून तुम्ही शरद पवारांना ह्या वयामध्ये महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली फिरायला भाग पाडता. वयाच्या 85व्या वर्षी म्हणजे मुलांनी बापाला कैद करावं अशा प्रकारची कुंडी तुम्ही महाराष्ट्रातल्या बहुजन नेत्यांच्या बाबतीत केली. हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही. अशा प्रकारची एक वेगवेगळ्या प्रकारचा नॅरेटिव्ह लोकांमध्ये प्रचंड सेट झालेला आहे आणि लोकांची चीड आहे. यांनी काहीही करू द्या म्हणून लोकसभेला लोकांनी यांना नाकारलं. आज इतके पंतप्रधान महोदय महाराष्ट्रामध्ये प्रचंड सभा घेत आहेत. देशाचे पंतप्रधान आहे, त्या पदाला गरिमा आहे आणि तुम्ही गल्लोगल्ली लोकसभेच्या विधानसभेच्या उमेदवारांना सभा घेताय. इतकी नामुष्की तुमच्यावर का आली तर याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि म्हणून आज लाडक्या बहिणीसारख्या योजना आणा, कोणत्या प्रकारच्या योजना आणा, तो जनतेचा पैसा आहे, लोकांना कळतंय. निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना भुलवण्यासाठी दिलेले ते आमिष आहेत, जनता वेळी राहिलेली नाही. आता तुम्ही सातत्याने एक शब्दाचा वापर करताय, गद्दार म्हणताय. काय गद्दार म्हणतात तुम्ही त्यांना? काय त्याच्या मागचं काय, असं त्यांनी काय गद्दारी केली या लोकांनी? 100% ह्या लोकांनी समजा आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेना मान नव्हता का? जेव्हा मागचं सरकार आलं तेव्हा त्यांच्याकडं राज्यातल्या मंत्रिमंडळातलं प्रमुख खातं नव्हतं का? किंवा जी संधी त्यांना मिळाली ती संधी पक्षाने दिली ना. पक्ष मोठा असतो, कोणताही व्यक्ती मोठा नसतो, ती विचारधारा मोठी असते आणि एक सामूहिक नेटवर्क असतं. कोणताही व्यक्ती एखाद्या महत्वाकांक्षेला चिटकून जर वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेणार असेल तर त्या पक्ष संघटनेत त्या व्यक्तीला कधी स्थान राहत नाही. एकनाथ शिंदे सुद्धा अशाच प्रकारच्या महत्वाकांक्षाने पछाडलेले होते आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली. ती पक्षाला अजिबात मान्य झाली नाही, लोकांना मान्य झाले नाही. 2.5 वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत. परंतु नंतर मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या घटना लोकांना पटणार नाहीत आणि म्हणून पवार साहेबांच्या बाबतीत सुद्धा अकोले तालुक्यामध्ये तशाच प्रकारचा एक प्रयोग आहे. तुम्ही बघा, अकोले तालुक्यामध्ये आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते पहिल्यापासून राहिल्यामुळं साहजिकच पहिल्यापासून काँग्रेस आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या विचारधारेच्या विरोधामध्ये आमची भूमिका राज्य पातळीवर राहिली आणि म्हणून आम्ही तालुक्यात सुद्धा तशा प्रकारची भूमिका घेतली. पण या तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणारा मतदार आहे. म्हणजे पूर्वी मधुकर पिचड होते किंवा आता मधल्या काळात 5 वर्षे लहानटे डॉक्टर होते. हे सगळे 30 वर्षाचा सगळा इतिहास पाहिला तर शरद पवारांनी दिलेला उमेदवारच लोकांनी निवडून दिलेला आहे. आणि मग ज्या पवार साहेबांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली ती उमेदवारी त्यांनी शिरसावंत मानून
त्यांच्याशी प्रतारणा करण्याची गरज नव्हती. आता 2-4 दिवसात मतदान करायचंय, जनता तुम्ही म्हणताय आमच्या सोबत आहे, परंतु मतदारांना तुमच्या माध्यमातून काय आवाहन कराल, त्यांनी का तुम्हाला मतदान करावं? मतदारांना एवढंच आवाहन या निमित्ताने आम्ही करतो, आम्ही गावोगाव आमच्या भूमिका पण मांडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने राहावं लागेल. महाविकास आघाडीच का? याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी जी आज महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत, मी चाल हा शब्द वापरतो, ही सगळी मंडळी, गुजरातची मंडळी सगळी महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातून जे जाते, म्हणजे कर रूपाने असू द्या, नाही तर सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्रातून जे जाते ते इतर राज्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणाचं योगदान महाराष्ट्राचं देशामध्ये राहिलेलं आहे. आणि मग पहिल्यापासून या सगळ्या मंडळींना महाराष्ट्र, जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, तेव्हापासून तो द्वेष या लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत राहिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं मला एवढंच मतदारांच्या बाबतीमध्ये मला आवाहन करायचं आहे की महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची निवडणूक आहे. कुणी जपली महाराष्ट्राची अस्मिता? सखा पाटलांपासून तर पार प्रके यात्रे, पु ल देशपांडेपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून, वसंतदादा, या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची परंपरा कायम चालू ठेवली, लावून ठेवली. आणि म्हणून एस एम जोशी, अण्णा डांगे सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की जी लोक ज्या विचारधारेत काम करत होते ती सगळी लोक आता महाविकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, तुमच्या शेकापमध्ये आहेत, आमच्या शिवसेनेमध्ये आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आहेत, आमचे डावे पक्ष आहेत. ही सगळी लोक महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतायत. आणि मात्र समोरची जी मंडळी आहेत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी पुसण्याचं काम करतायत. आणि म्हणून महाविकास आघाडीची सत्ता येणं, उद्याचा मुख्यमंत्री कोण होईल हा प्रश्न महत्वाचा नाही. महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे शेतकऱ्यांची सत्ता, महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे कामगारांची सत्ता, महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची सत्ता. अशा प्रकारचं वातावरण हे फक्त आघाडी सरकार आणि फक्त आघाडी सरकार देऊ शकतं. नाहीतर तुम्ही पाहत असाल वेदांता फॉक्सपासून सगळी मोठमोठी उद्योगधंदी लोक गुजरातला पळवत आहेत. सगळी बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा हे लोक गुजरातला नेतील. यांच्या डोक्यातले डाव फार वेगवेगळे आहेत. मुंबईतले अनेक मोठमोठी कार्यालय, मेट्रो सारखी त्यांना शिफ्ट करायची आहेत, गुजरातला शिफ्ट करायची आहेत. अनेक नवी मुंबईमधल्या कंपन्या त्यांनी सिल्वासाला हलवल्या आहेत. आणि अदानी अंबानींसाठी यांनी मोठमोठे प्रोजेक्ट मुंबई रिकामी करून मुंबईतला मराठी माणूस बाजूला काढून यांना वेगळ्या दिशेने न्यायचं आहे. आणि म्हणून मराठी माणूस वाचवण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं लागेल. हा महाराष्ट्र सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा महाराष्ट्र आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा महाराष्ट्र आहे. त्यामध्ये सगळ्या जातीची लोक गुण्यागोविंदाने कशी राहतील यासाठी तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले आणि जाती जातीचे मोर्चे निघाले, समाजाचे मोर्चे निघाले. अनेक वेगळा त्यांनी मराठ्याविरुद्ध ओबीसी, मराठ्याविरुद्ध धनगर, आदिवासी विरुद्ध धनगर, हे नाही झालं. हिंदू विरुद्ध मुस्लिम जातीय दंगली सुद्धा घडवण्याचा अनेक ठिकाणी यांचे प्रयत्न झालेत. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलं नाही. तरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांचे मोर्चे निघाले, तो साधा एक दगड कुठे फेकला गेला नाही. म्हणजे लोकांना कळतंय यांचे प्रयत्न काय आहेत, ते लोकांना कळतंय. देवेंद्र फडणवीस सारख्या माणसांनी महादेव जानकर, सदाभाऊ खोत सारखी लोक मी पाळली हा शब्द वापरतो. त्यांनी मराठी माणसांच्या, अजित पवार सुद्धा महाराष्ट्रातील मराठ्यांचे नेतेच होते, त्यांच्याबद्दल सुद्धा मराठी समाजाला प्रचंड आदर होता. परंतु ह्या लोकांनी त्यांचं सुद्धा चारित्र्य हाणून काही काळापूर्वी केले. तुम्ही बघा मागची त्यांची भाषणं. आज ते अजित पवार कुठे आहेत? काय मान होता महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना, काय मान होता एकनाथ शिंदे आमच्या पक्षामध्ये. ही मराठा लॉबी संपवण्याचं काम भुजबळ साहेबांना सुद्धा, छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत, त्यांना सुद्धा प्रचंड त्रास देऊन त्यांना जेलमध्ये टाकून 3.5 वर्ष भुजबळ साहेब जेलमध्ये होते, नवाब मलिक जेलमध्ये होते. या सगळ्या लोकांना चुकीच्या मार्गाने ट्रॅप करून समाजाचे प्रमुख जे लीडर आहेत त्यांना संपवण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जो राग आहे, मी या निमित्तानं अकोले तालुक्यातील जनतेला एवढंच विनंती करेल, व्यक्ती महत्वाचा नाही. आपल्याला महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या मागे उभं राहावं, महाराष्ट्रातील पहिल्या प्रमुख नेत्यांच्या मागे उभं राहावं. या निमित्ताने एवढंच मी अकोले तालुक्यातील जनतेला विनंती करेल.
हे होते आपल्यासोबत महेशराव नवले साहेब. अगदी प्रखरपणे सगळ्या प्रश्नांचे अगदी मनमोकळ्या पद्धतीने त्यांनी खरं तर या ठिकाणी उत्तर दिलं आहे. त्यांचे आपण अगदी बोला पुढारी करणं मनापासून आभार व्यक्त करू. धन्यवाद.